ते मी निघाले तेव्हा निघाल तुम्ही राहिला का माझी मम्मी आली. माझा भाऊ आहे लकी. इथे आम्ही ना मालेगाव स्टँडला आलेलो पंचवटी काढायला. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्हाला दिसत असेल मी इथे आवरलेला आहे बघू शकता. आणि मस्त असा ड्रेस घातलेला आहे. तुम्हाला माझं पूर्ण लुक दाखवते बघू शकता असं. आणि सिंपल अशा बांगड्या घातलेल्या आहे. केस मस्त पहिल्यांदा आज मोकळे सोडले. तर ना आता सकाळी सकाळी आवरलं मी. कालचा कार्यक्रम वगैरे झाला आणि आज सकाळी सकाळी आवरलं. कारण माझी मम्मी पप्पा येत आहे. आणि तुम्हाला माझी बहीण माहिती असेल छोटी गुड्डी शीतल. तर तिच्याच म्हणजे असं तिला एक म्हणजे रिश्ता आला होता, मुलगा आला होता बघायला वगैरे, स्थळ आलं होतं. तर आता ते आमच्या घरी आले होते. आता त्यांच्या घरी जायचंय आणि पुढचं काही गोष्टी त्या ठरवायच्या आहे. तर मी आणि वैभव जातोय आणि कियारा येते. कारण विहान इथेच थांबणार. मम्मी पप्पा निघाले येऊन. तर ते आता इथे स्टॉपवर थांबतील. त्यांना घेऊ आणि तसंच त्यांच्या घरी जाऊ. तर बघू आता पुढचं काय प्रोसिजर म्हणजे कसं ठरवायचं वगैरे काय. तर लग्नाच्या सगळ्या म्हणजे काय काय गोष्टी असतात त्या सगळ्या ठरवायच्या आहे. तर तेच दोघांना एकमेकांना पसंत आहे दोघं. तर आता आमचेच म्हणजे आमचं बोलणं वगैरे आता होईल आज. तर त्यासाठी जायचंय आज. मेन म्हणजे त्यांच्या घरी जायचंय. घर पाहुणे म्हणतात ना त्याच्यासाठी जायचंय. तर इथे मी अशी रेडी झालेली आहे मस्त छानपैकी. आणि आता विहान केला इतक्यात जेवण दिलं. आणि किचन पण मी सगळं आवरून घेतलं बघू शकता. घर पूर्ण क्लीन केलेलं आहे. आणि सिंपल ही पर्स घेणार आहे माझी. त्या दिवशी डीमार्टला गेली ना तर ते हे असंच राहून गेलं. तर ते आता कट करून घेते. आणि खूप काम आहे माझं नंतर. आता आजचं हे झालं की घरातले इतके काम आहे ना. म्हणजे मला दिवाळीसारखं सगळं आवरून काढायचे. भांडे घासायचे, नंतर जे ब्लँकेट्स वगैरे पांघरायचे ते धुवून काढायचे वगैरे सगळं आवरायचंय. कारण कसं एखादं म्हणजे व्यक्ती गेला आपल्या घरातलं तर आपण त्याच्यानंतर सगळं म्हणजे ते सगळे कार्यक्रम झाल्यानंतर 10व 13व वगैरे झाल्यानंतर सगळं आपण घर क्लीन करून टाकतो. तसंच दिवाळीसारखं सेम त्या पद्धतीनेच मला सगळं क्लीन करायचं आहे. तर हळूहळू मी कामं सुरू करेल उद्यापासून किंवा मग आज संध्याकाळपासूनच सुरू करेल जशी मी घरी आली तसं. तर मला सगळे भांडे वगैरे वरची कॅबिनेटचे सगळे वॉश करून काढायचे, धुवून काढायचे म्हणजे घासून काढायचे. आणि मांडणी तर त्या दिवशी धुतलीच मी. आणि आता ते जे मी मागे ब्लॉग केलेले ना तर ते मी पुढे टाकेलच. याच्या पुढे किंवा याच्या आधीचा ब्लॉग वगैरे ते असतीलच ते. आणि बाकी सगळं मग ब्लँकेट्स वगैरे धुवून काढायचे, सगळं आवरून काढायचे. जसं दिवाळीला आवडतं तसंच आवरायचं आहे. तर होईल हळूहळू आवरेल मी 10-1 दिवसामध्ये. तर तेच इथे आवरून झालेलं आहे की याला मस्त ड्रेस आणून दिला आणि पर्स घेतली माझी छोटीशी. तर चला तुम्हाला पण मी थोडं पॉसिबल झालं तर दाखवेल. तर इथे विहान घरीच थांबणार आहे की याला लावून दिलेला आहे. आणि हॉल पण मस्त क्लीन करून घेतलेला आहे. आणि आज थोडं ऊन पडलं. काल तर पावसासारखं वातावरण झालेलं. तर आज मस्त ऊन पडलेलं आहे बघू शकता. काय बोल. आता आम्ही निघालेलो आहे आणि ना आता इथे मम्मी ते आलेले आहे. तर कुठे थांबले बसतो आता. आहे मागे थांबवायचे बघितलं बघता. मम्मी कुठे गेली. लकी इकडे गाडी आणली का. पप्पा बसतील बहुतेक. लकी इथे आणि आमची गाडी. आता रस्ता तुम्हाला माहिती का
तर आम्हाला वाटतं ना मम्मी ते बसने येतील म्हणून म्हटलं आम्ही आता इथे स्टॉपवर आलो होतो घ्यायला, पण त्यांनी गाडी आणलेली पप्पांनी. तर आता आम्ही आमच्या गाडीच्या पाठीमागे त्यांची गाडी आहे आणि मग येताना आज इतकी गर्दी ना शिवजयंतीमुळे, म्हणजे आता शिवजयंती ना उद्या, तर इतकी गर्दी आहे. तर तसं मी उद्या तुम्हाला दाखवेलच. तर चला आता आमच्या पाठीमागे येते गाडी. माझी मम्मी आली. माझा भाऊ आहे लकी. चला तर इथे आम्ही कियारा मी बसलेलो आहे. एक साईडला कियाराची चालली मस्ती आणि इथे सगळे आता बोलणी करताय की काय तारीख ठरवायची वगैरे. तर इथे साखरपुड्याची तारीख चाललंय ठरवणं, कधी करणार वगैरे. ते नंतर तुम्हाला कळेलच कधी, म्हणजे कोणती तारीख धरलेली आहे. आणि इथे आता सगळे बसलेलो आहे आणि डिस्कस करताय सगळे. आणि हे कसं नात्यातलंच आहे रिश्ता, म्हणजे नात्यातलंच नातं आहे. तर त्याच्यामुळे एवढं काही नाही, आम्ही फ्रेंडली सगळे बोलत होतो एकदम मस्त. तर हे मुलाचे वडील आहे आणि आता वैभवला टोपी आणि शॉल देत आहे. बाकीचे सगळ्यांना पण पप्पांना दिली, मामांना दिली. तर आम्हाला पण मस्त छान छान साड्या घेतलेल्या आहेत त्यांनी. आणि तुम्हाला मी मुलगा दाखवतेच, एकदम शांत आणि काय म्हणजे जास्त बोलत नाही, एकदम शांत आहे. तर तुम्हाला दाखवतेच मी मुलगा. तर इथे ब्राऊन शर्टवाला आहे ना, तर तो मुलगा आहे. आणि इथे आता लकीला, माझा भाऊ आहे ना लकी, त्याला शॉल टोपी देत आहे. बघू शकता तो कसा लाजतोय एकदम. तर त्यातला म्हणजे फर्स्ट एक्सपिरियन्स असेल येणं, नाही तर तो घरीच राहतो, तो काही येत नाही. तर मीच मम्मीला बोलली की त्याला घेऊन ये, अशा कार्यक्रमांना कसं आलं पाहिजे, बघितलं पाहिजे, भेटलं पाहिजे. तर मग आता पहिल्यांदाच आला तर तो एकदम स्माइल करतोय, हसते, त्याला वेगळंच वाटतंय म्हणून. तर तेच आता इथे आमचं सगळं झालेलं आहे. आणि हे कसं नात्यातलंच आहे, तर म्हणजे नातेवाईकच आहे, वैभवकडचे नातेवाईक आहे. तर ग्रीन साडीवाले आहे ना, तर त्या वैभवच्या सख्या काकांची मुलगी आहे. आणि ह्या पिंक साडीवाल्या आहे त्या मुलाची आई आहे. तर म्हणजे असं नात्यातलंच आहे सगळं. तर म्हणून मग काही वाटत नाही. आणि इथे आता आमचं झालेलं आहे सगळं, म्हणजे घरपाहुणे कार्यक्रम सगळं झालेलं आहे, जेवण वगैरे, बोलणी वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही तुम्ही बघितलं असेल, जास्त काही दाखवता नाही आला. आम्ही तिथे गेलो, बघितलं आणि मस्त ठरवलं वगैरे. साखरपुड्याची तारीख पण ठरली आहे, ते नंतर तुम्हाला कळेल थोड्या दिवसांनी. फिक्स एकदम झालं ना, त्यावेळेस कळेल तुम्हाला. तर आता घरी चाललेलो आहे आम्ही. आणि इथे कियारा, चला. तर आता घरी आलो आणि इथे बसली, थोडीशी येऊन बसलीच मी, दमून गेल्यासारखं वाटते ग. आणि थांब कियारा. आणि इथे मस्त साड्या पण दिलेल्या आहे, बघू शकता. आम्हाला साड्या घेऊन ठेवलेल्या. मस्त साडी तुम्हाला दाखवते मी. मस्त कलर पण आहे, पिंक. माझ्याकडे असा कलर नव्हता. तर बघू शकता, पिंक, आय थिंक ग्रीन आणि पिंक कॉम्बिनेशन मध्ये आहे अशी काठपदराची साडी. तर तिथं तशीच ठेवते, आता ओपन नाही करत. तर ह्या पद्धतीची आहे साडी, बघू शकता. तर ठेवून केरळला पाहिजे साडी, पाहिजे तुला? हा, चमत्कार झाला, टाळा झाला पाहिजे जोरदार. नटनाथ ढोल पथक तर्फे आम्ही ना बाहेर आलो शिवजयंतीमुळे. आज इतकी गर्दी ना, आज इतके म्हणजे सगळीकडे डेकोरेशन केलेलं आहे. तर भंडारा बी आहे, त्यांना पण दाखवून आणू, थोडंसं फिरून आणू असाच. तर आलेलो आहे, तर सगळीकडे ना नुसतं ऑरेंज ऑरेंज दाखवते. मग छान डेकोरेशन केले. आणि उद्या इतकी गर्दी राहील ना, पॉसिबल झालं तर उद्या दाखवेल. तर चला दाखवते. इथे आम्ही ना मालेगाव स्टँडला आलेलो, पंचवटी कालच्या.
लिंबावाचा मस्त घरी आलो आणि ना खिचडीच टाकली होती तर इतकं जेवण झालं आणि डिशवॉशरला भांडी पण लावलेली मी म्हणजे लावायची बाकी आणि किचन मला पुसून घ्यायचंय सगळं. तर आज उद्या आहे हे काय म्हणतात आपलं शिवजयंती तर त्याच्यामुळे आजच इतकी गर्दी होती ना तुम्हाला दाखवलं मी तर भरपूर गर्दी डेकोरेशन इतकं छान छान केलेलं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू आणि तेच चला व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.